दिंडोरी वृत्तांत न्यूज, वेध नव्या युगाचा। आयुष्यातील सकारात्मकता यशाचा मार्ग दाखवते। शिक्षण तज्ञ सचिन जोशी। आपण जसा विचार करतो तसे आपण घडतो, म्हणून नेहमी सकारात्मक राहून दुसरे काय म्हणतील याची भीती न बाळगता आपल्या सतसत विवेक बुद्धीला पटेल तसा विचार करून व त्यानुसार प्रामाणिकपणे आत्मविश्वासपूर्वक आचरण केले पाहिजे। नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे, सामान्यतेकडून असामान्यतेकडे जाणे म्हणजे सामान्य विद्यार्थी मोहनचंद करमचंद गांधी। मोहनचंद करमचंद गांधीकडून राष्ट्रपिता महात्मा गांधी होणे होय, असे प्रतिपादन शिक्षण तज्ञ सचिन जोशी यांनी केले। जोशी दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील अष्टबाहू गोपाल कृष्ण मंदिरात देवस्थान ट्रस्ट आयोजित व कर्मयोगी एकनाथ भाऊ जाधव फाउंडेशन संयोजित 17व्या व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प विचार कसा करावा व्हाया मोहन टू महात्मा या विषयावर गुंफताना जोशी बोलत होते। पुढे बोलताना जोशी यांनी आपण स्वतः जगात एकमेव असल्याने स्वतःबद्दल न्यूनगंड न बाळगता ज्या गोष्टीची भीती वाटते तिला प्रयत्नपूर्वक आत्मविश्वासाने सामोरे गेले पाहिजे। प्रथमतः सर्वसामान्य असणारे परंतु स्वतःवर आत्मविश्वास असणारे लोकच असामान्य कामे करतात, हे त्यांनी महात्मा गांधी व इतर जागतिक स्तरावर नेतृत्व व यश संपादन केलेल्या व्यक्तिमत्वांच्या जीवनातील उदाहरणे देऊन पटवून दिले। तसेच त्यांनी आयुष्यात सर्वांनी आपापल्या क्षेत्रातील नाविन्याचा ध्यास घेऊन नवीन विकसित AI तंत्रज्ञानाविषयी प्रात्यक्षिकासह सखोल मार्गदर्शन केले। हे पुष्प ग्रामस्थांच्या वतीने कैलासवासी फक्कडराव साहेबराव सोमवंशी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अर्पण करण्यात आले। या प्रसंगी कवी व शेतकरी नेते संदीप जगताप, मराठा विद्या प्रसारक संचालक प्रवीण जाधव, कादवा संचालक शहाजी सोमवंशी, सुरेश कळमकर, मनोज सोमवंशी, सरपंच आशा लहांगे, उपसरपंच भाग्यश्री जाधव उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विलास देशमुख, सूत्रसंचालन धनंजय देशमुख, तर आभार धनंजय वानले यांनी मानले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोपाल कृष्ण देवस्थान ट्रस्ट व कर्मयोगी एकनाथ भाऊ जाधव फाउंडेशनच्या सदस्यांनी प्रयत्न केले। दिंडोरी वृत्तांत विभागीय संपादक बापू चव्हाण, दिंडोरी।